झी 24 तास एक पाऊल पुढे. संगीत सौभद्र या नाटकानंतर आपला गिरीश परदेशी पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करतोय. पण यावेळी मात्र त्याचं नाटक मराठी नसून ते हिंदी नाटक आहे आणि नाटकाचं नाव आहे पागल की डायरी. बघूया ना या डायरीत काय लिहिले तर. पागल की डायरी हा एकपात्री प्रयोग घेऊन रंगभूमीवरती पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना भेटण्यासाठी येणार आहे अभिनेता गिरीश परदेशी. गिरीश आपल्याबरोबर आहे. गिरीश, पागल की डायरी नेमकं काय आहे रे? पागल की डायरी एक चायनीज लेखकाची एक शॉर्ट स्टोरी आहे. हा चायनीज लेखक साधारणतः 1918 मध्ये त्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे आणि त्या लेखकाचं नाव आहे लू शून आणि इट इज कॉल्ड अ मॅडमॅन्स डायरी. त्याच्यावर ट्रान्सलेट निलाबनी केलेलं आहे आणि पागल की डायरी असा तो साधारणतः एक 55 मिनिटाचा परफॉर्मन्स मी करतोय. आणि जेव्हा ही कथा लिहिली गेली चीनमध्ये तेव्हा चीनची राजकीय परिस्थिती फारच डिफिकल्ट होती, फार अवघड होती, ज्याला आपण मराठीमध्ये तानाशाही किंवा जमीनदारी पद्धत ज्याला आपण म्हणतो फ्युडलिझम, तशा पद्धतीची तिकडे राजकीय अवस्था होती आणि लोकांना मोकळेपणा हवा होता, लोकांना स्वातंत्र्य हवं होतं आणि क्रिएटिव्ह फ्रीडम सुद्धा लोकांना दिलं जायचं नाही. अशा काळात त्याने ही कथा लिहिली, परंतु क्रिएटिव्ह फ्रीडम नसल्यामुळे जसंची तशी राजकीय परिस्थिती त्याला लिहिता आली नाही. तर त्यांनी एक सिम्बॉलिझम वापरून ती कथा लोकांपुढे आणली की एक माणूस असतो जो वेडा असतो आणि त्याला अशी भीती वाटत असते की प्रत्येक जण, आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला खाणार आहे, मारून खाणार आहे, म्हणजे नरभक्षक आहेत असं त्याला वाटतं. आणि हा जरासा प्रतिकात्मक भाग ह्याच्यामध्ये आहे की कुठेही लोकांना शाश्वती नसते किंवा सुरक्षा नसते, सिक्युरिटी नसते, तेव्हा एखादी व्यक्ती इतकी घाबरून जाते, इतका अविश्वास तिच्या मनावर राहतो सतत. तर त्याचं एक्स्ट्रीम पॉइंट काय होईल ती ही कथा त्यांनी लिहिली. बरं गिरीश, आतापर्यंत सिरियल्समध्ये म्हणजे डेली सोप्स तुझे बघितले, त्याचबरोबर चित्रपटांमधूनही तुला बघितलं. रंगभूमीवरती तू आलास संगीत सौभद्र घेऊन, त्यातलं एक वेगळं म्हणजे अर्जुनाचं जे कॅरेक्टर आहे ते केलंस आणि आता मग हिंदी का करावं असं वाटतंय? हिंदी करावं असं वाटलं कारण बऱ्याच दिवसांपासून हिंदी रंगभूमी करण्याची, हिंदी नाटक करण्याची माझी इच्छा होती, परंतु कधी योग जुळून नाही आला कारण मी मराठी डेली सोप्समध्ये आणि फिल्म्समध्ये बिझी होतो आणि असं योग्य स्क्रिप्ट काही आलं नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला थिएटरमध्ये एकतर इकॉनॉमिकल दृष्टिकोन फारच छोटासा असतो, त्याच्यामुळे कदाचित जितका आपण मराठी रंगभूमीवर पैसे कुठलाही कलाकार कमवू शकतो तितका हिंदी रंगभूमीवर कमवू शकत नाही. परंतु एक अटॅचमेंट म्हणून किंवा एक करण्याची इच्छा, एक पॅशन म्हणून मला हिंदी थिएटर करायला फार आवडतं आणि तिथेच मला असं, मी NSD मध्ये तिथेच मी शिकलो, त्यामुळे त्या रंगभूमीशी एक जे नातं आहे ते नातं अतूट आहे आणि ते कधीही तुटणार नाही म्हणून. आणि बहुतेक आता मी थोड्या दिवसात इंग्लिश नाटक पण करणार आहे. तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश असा माझा असं वाटतं की आपण नवीन नवीन प्रदेश पादाक्रांत करावेत, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर कराव्यात. म्हणून मी अर्थात हिंदी हे काय नवीन नाही आहे माझ्यासाठी, परंतु एक सोलो म्हणून महाराष्ट्रात लोकांसमोर पहिल्यांदा येणार हा एक त्यातला नाविन्याचा भाग आहे. बरं ठीक आहे, महाराष्ट्रात याचे प्रयोग होतील, मात्र आता हिंदी असल्या कारणामुळे भारतभर हे प्रयोग करणं शक्य होणार आहे. मग हे प्रयोग आपल्या सर्व प्रेक्षकांना इतर ठिकाणी देखील पाहायला मिळतील का महाराष्ट्राबाहेर? आमचा मुख्य प्रयास तर तोच आहे की महाराष्ट्रात तर आम्ही करणारच आहोत प्रयोग, परंतु चेन्नई, त्रिचूर, केरळ, मणिपूर, दिल्ली, जम्मू, राजस्थान अशा सगळ्या ठिकाणी आम्ही आमचे प्रपोजल्स पाठवलेले आहेत. आणि इनफॅक्ट चायनीज एम्बसीकडनं आम्हाला फार चांगला फीडबॅक आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही लवकरच चायनीज एम्बसी आणि फ्रेंच एम्बसीमध्ये सुद्धा हे नाटक करणार आहोत. कारण हे नाटक एक ह्याच्यामध्ये कमर्शियल दृष्टिकोन नाही आहे, तर एक प्रायोगिक ते लेवल आहे आणि त्याच्यामध्ये जे वैश्विक रूप आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल अपील म्हणतो, ते या नाटकात आहे. त्याच्यामुळे सगळीकडे हे नाटक करता येण्यासारखं आहे. बरं, मग मला एक सांग की परदेशातून आणलेली ही तिकडची गोष्ट आहे खरं तर. मग आता भारतामधली जी परिस्थिती आहे त्यामध्ये हे नाटक करणं कितपत योग्य तुला वाटतंय? आणि त्याचबरोबर हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केल्यानंतर काही बदल त्यात करावे लागले लेखकाला?
फार चांगला प्रश्न विचारलास तू. ही कथा जरी 1918 मध्ये चीनमध्ये लिहिली गेली आणि त्या काळात लोकांची राजकीय परिस्थिती फारच सप्रेस होती, कुठेतरी घुसमट होत होती लोकांची, आणि मला असं वाटतं की हे स्क्रिप्ट आत्ता आपल्या भारतातल्या राजकीय परिस्थिती किंवा लोकांची किंवा युवा पिढीची जी परिस्थिती त्याच्याशी अत्यंत जुळणारं रेलेव्हंट असं स्क्रिप्ट आहे. कारण आता कुठल्याही तरुण मुलाला तुम्ही विचारा की तुला कुठल्या पक्षाचं गव्हर्नमेंट यावंसं वाटतं, 10 पैकी 9 लोक हेच म्हणतात की काही नाही, सगळे गव्हर्नमेंट सारखेच असतात, कोणीही आम्हाला शाश्वती देऊ शकणार नाही, कोणीही आम्हाला सिक्युरिटी प्रगती देऊ शकणार नाही, आमचा या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला आहे. कुठेतरी प्रत्येकाचा एक अविश्वास निर्माण झालेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की नाही बाबा, माझ्या पुरतं मी राहणार आहे, सिस्टीमचं मला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रत्येकाची एक मनस्थिती झालेली आहे आणि त्यालाच रिप्रेझेंट करणारी ही कथा आहे. म्हणून हे मला अत्यंत आवर्जून हे नाटक करावं असं वाटतं. बरं, मग गिरीश, आणखी एक विचारावं असं वाटतं की ज्यावेळेला रंगभूमीवरती इतर कलाकार असतात तर त्यावेळेला आपण म्हणूया की प्रेक्षकांना जे आहे खेळवून ठेवण्यासाठी ते कारणीभूत असतं, मात्र ज्यावेळेला एकपात्री प्रयोग करतोय त्याला एक वेगळ्या एनर्जीची गरज आहे, लोकांना ते बोर होता कामा नये, त्यामध्ये त्यांना देखील इन्व्हॉल्वमेंट यावी, यासाठी म्हणून यामध्ये काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आणि एनर्जी वाढवावी लागते. कसा जातोय हा सगळा जो प्रवास आहे तो? काही वर्षांपूर्वी मी आविष्कार संस्थेतर्फे मंटो हा एक प्रयोग केला होता, चेतन ती सादरीकरणाला दिली होती. ती सुद्धा एक सोलो परफॉर्मन्स होता 45 मिनिटाचा आणि फार ती इंटेन्स आणि विकृत अशी ती गोष्ट होती आणि त्याच्यामुळे मला सोलो करणं हे काय नवीन भाग नाहीये. परंतु आमचे दिग्दर्शक जे आहेत, माझाच NSDचा ज्युनियर आहे दुर्वेश आर्य म्हणून, तर त्याच्या मदतीने आम्ही वेगवेगळे प्रयोग करून बघतो, नवीन काय काय करता येईल, नाही आज हे नको, आपण दुसरं काहीतरी करून बघूयात वगैरे. ती जी एक प्रोसेस आहे ती आमची चालू आहे आणि सतत आमची नवीन नवीन काहीतरी डिस्कवर करत राहतो आणि एनर्जी लागते, डेफिनेटली लागते. कारण हे स्क्रिप्टच अवघड आहे फार, म्हणजे ह्याच्यामध्ये लाईट आणि असं म्युझिकल आम्ही काही वापरले नाही, मुख्य करून फक्त ॲक्टरवर आम्ही भर देऊन हे सादरीकरण करतो, त्याच्यामुळे एनर्जी फार लागते. मला दमायला होतं, परंतु दमलो तरी एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन असतं, त्याच्यामुळे फार मजा येते. खा पी कर सकते हैं, घूम फिर सकते हैं, चैन की नींद सो सकते हैं, बस मन से वही एक विचार निकाल लेने की जरूरत है. हिंदी नाटक पुन्हा एकदा करतोय त्यामुळे NSDचे जुने दिवस आठवत आहेत का? अगदीच. आणि हिंदी रंगभूमीचं हे नाटक आहे, NSDचे दिवस सगळे आठवत आहेत. पण एक प्लस पॉइंट असा होतो की एका स्कूलमधनं जेव्हा तुम्ही येता, एका इन्स्टिट्यूटमधनं जेव्हा तुम्ही येता, तेव्हा तुमची वोकॅब्युलरी एकदम सिमिलर असते. म्हणजे तू एक्झॅक्टली काय म्हणतोस हे मला बरोबर कळतं आणि मी एक्झॅक्टली माझा प्रॉब्लेम काय हा तुला, ज्याला आपण टर्मिनॉलॉजी म्हणतो, ती जुळलेली असते. शिवाय तुमचे शिक्षक एक असतात, तुमच्या प्रोसेस तुम्ही त्या एकेका त्याच प्रोसेसमधनं गेलेला असतात, त्याच्यामुळे तो प्रवास, जी नाटकाची पुढे नेण्याचा जो प्रवास आहे तो सुखकर होतो. येस, कम्पॅटेबिलिटी नक्कीच वाटते. आणि आमचे जुने हॉस्टेलचे किंवा रॅगिंगचे किस्से आम्ही आठवतो किंवा जुनी गाणी म्हणतो आणि हमारे टाइम में तो ऐसा था, तुम्हारे टाइम में ऐसा था वगैरे वगैरे, असं सगळं ते झालं. आणि शिवाय तो माझा NSDचा ज्युनियर आहे, त्याच्यामुळे मला जरा त्याच्याकडे सिनियरिटी दाखवायचा चान्स मिळतोय. नक्कीच या निमित्तानं का होईना पुन्हा एकदा हिंदी रंगभूमीवरती तुला आम्हाला सगळ्यांना बघता येणार आहे. बेस्ट ऑफ लक आमच्या संपूर्ण टीमकडून, तुमच्या टीमसाठी आणि खास करून गिरीश तुझ्यासाठी. खूप आपुलकीनं बोललास, धन्यवाद. आपण बघितलं विविधता आणण्याचा प्रयत्न गिरीशकडून होऊ लागलेला आहे रंगभूमीवरती. एकपात्री प्रयोग तो लवकरच घेऊन येतोय. कसा वाटतो तुम्हाला ते देखील पाहायला मिळणार आहे. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह विशाल पाटील, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.